100% सत्तेत येणार, 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तो तुम्ही का म्हणता? हे दावे संपवा आणि कामाला लागा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलणार, युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा, मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य. मराठी भाषेचा जो अपमान करेल त्याच्या कानाखालीच बसणार. निशिकांत दुबे महाराष्ट्रात आले की आमच्या पद्धतीनं स्वागत करू, मेळाव्यानंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा, मात्र हिंदी भाषिकांचा द्वेष नको, मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. महाराष्ट्र आणि मुंबईसाठी यूपी बिहारींचं मोठं योगदान, हिंदीच्या मुद्द्यावरून दुबेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. निवडणुका आल्यावर मनसे शिवसेना सक्रिय होते, या निवडणुकीत ठाकरेंचं राजकारण पूर्णपणे संपणार, दुबेंच्या वक्तव्यानं वादाची शक्यता. तुमच्या राज्यात उद्योगधंदे नसल्यानं तुम्ही मुंबईत, दुबेंच्या वक्तव्यांना फडणवीसांनी खतपाणी घालू नये असे अनेक दुबे आलेनी गेले, संजय राऊतांचं टीकास्त्र. निशिकांत दुबेंची अक्कल गुडघ्यात आहे, अशी माणसं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असतात, अरविंद सावंत यांची टीका. महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही, राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. सप्टेंबर महिन्यात या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राष्ट्रपतींच्या भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं भाकीत. चीननं भारताचा 2000 चौरस किलोमीटरचा भूभाग गिळंकृत केलाय. हे तुम्हाला कसं कळलं? जर तुम्ही खरे भारतीय असतात तर तुम्ही असं विधान केलं नसतं, राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं सुनावलं. मनसे बीएमसीमध्ये 100% सत्तेत येणार, युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा, 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही एकाच पक्षात का भांडता? राज ठाकरेंकडून युतीचे संकेत. महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि मनसेचं मुंबईतील राजकारण पूर्णपणे संपेल. निवडणुकीनंतर ठाकरेंना भाष्यवर राजकारण करण्याची संधी मिळणार नाही, निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं. निशिकांत दुबे महाराष्ट्रात कधी येत आहेत याची आम्ही वाट पाहतोय, आम्हाला दुबेंचं आमच्या पद्धतीनं स्वागत करायचंय, मनसेच्या संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. शिवसेनेचा बाप मीच, भाजप आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त वक्तव्य. भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये परिणय फुकेंचं विधान. परिणय फुकेंनी माफी मागावी, अन्यथा शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, शिंदेंच्या शिवसेनेचा फुकेंना इशारा. सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. तर आव्हाडांनी हिरवा आतंकवाद शब्द वापरून दाखवावा, प्रकाश महाजन यांच्याकडून आव्हाडांना आभार. भाजपात 75 वर्षांपर्यंत नेता राहता येतं, मात्र पदावर असल्यास 80 वर्षांपर्यंत नेता राहता येतं. अमरावतीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य. धनंजय मुंडे यांना सरकारी बंगला सोडवेना, मंत्रीपद जाऊन 4.5 महिने झाल्यानंतर सुद्धा मुंडेंनी सातपुडा हा शासकीय बंगला सोडला नाही. धनंजय मुंडे 42 लाख रुपये दंड भरणार की मुख्यमंत्री दंड माफ करणार, याकडे आता लक्ष. 6 ऑगस्टला राज ठाकरे आणि बच्चू कडू यांची भेट होणार. बच्चू कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात दोन्ही नेते भेटणार, सूत्रांची माहिती. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कळमनुरी विधानसभेमध्ये भव्य कावड यात्रेचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कावड यात्रेत सहभागी होणार. पनवेलमधील बार फोडल्याप्रकरणी मनसे पदाधिकारी योगेश चिले अटकेत. बार संदर्भातील राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर चिलेंनी बार फोडला. पुण्याच्या खेडमध्ये पतीला मारहाण करत पत्नीचं अपहरण. आंतरजातीय प्रेमविवाहातनं मारहाण आणि अपहरण झाल्याचा प्रकार. मुलीचा भाऊ आणि आईसह 15 जणांवर गुन्हे. छत्रपती संभाजीनगरच्या नारे गावात अतिक्रमणांवर कारवाई, तर अतिक्रमण हटाव कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा महापालिकेवर धडक मोर्चा. महापालिकेतील वाढत्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ ठाकरे गटाचं आंदोलन. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन. वयाच्या 81व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पंतप्रधान मोदींकडून शिबू सोरेन यांना श्रद्धांजली अर्पण.